नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरलेल्या ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सवात काल अवघी पंढरी अवतरली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहू आळंदी येथील 350हून अधिक कीर्तनकार आणि वारकरी मंडळी ठाण्यात आली होती. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित तमाम वारकऱ्यांचं सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आलं. तर वारकऱ्यांनीही आनंदाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. ठाणे पूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे मातेचा चैत्र नवरात्र उत्सव 7 एप्रिलपर्यंत सुरू आहे. दररोज या चैत्र नवरात्र उत्सवाला मान्यवर भेटी देतात. काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राम रेपाळे, हनुमंत जगदाळे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, एकनाथ भोईर, देवगडच्या नगराध्यक्षा स्वाती प्रभू, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे, आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग घुले महाराज, किशोर महाराज, अक्षय महाराज, संदीप महाराज, मनमोहन महाराज, महाअनुभवाचे आचार्य राणा महाराज, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले, वैदिक परंपरेचे सदाशिव गुरुजी, बाळासाहेब महाराज आदींनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळी श्री अंबे मातेच्या चरणी लीन होण्यासाठी खास देहू आळंदीहून आलेले तब्बल 350हून अधिक कीर्तनकार वारकरी या उत्सवात सहभागी झाले होते. जणू काही कोपरीत अवघी पंढरी अवतरल्याचं दिसत होतं. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या सहकार्याचा तसंच अभूतपूर्व योगदानाचा आवर्जून उल्लेख करून उपस्थित समस्त वारकऱ्यांनी कृतकृत्य झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी रंगमंचावर सादर केलेल्या मी डोलकर या मराठी कोळी गीतांच्या सुमधुर मैफिलीवर महिला वर्गानं फेर धरीत या कार्यक्रमाचा आनंद लुटला. धर्मवीर श्री आनंदी प्रतिष्ठान आयोजित अंबे मातेचा चैत्र नवरात्रोत्सव सातत्याने हा 9वं वर्ष आहे. मोठे धार्मिक वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये हा अंबे मातेचा अखंड जागर या संत तुकाराम मैदानामध्ये होत असतो. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सर्वप्रथम इथे चैत्र नवरात्र सुरू केला होता. सातत्याने 14 वर्ष हा चालू होता, परंतु काही कारणास्तव याच्यामध्ये खंड पडला. मग पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी हे 9 वर्षापासून आतापर्यंत हा उत्सव चालू आहे. नवसाला पावणारी देवी अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मनोभावे लोक 108 पदवीसाठी आपण बघत आहात. खूप रांग लागते, अलोट अशी गर्दी इथे होते आणि मनोभावे आई जगदंबेच्या चरणी सगळे भक्तगण लीन होतात आणि त्यांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. म्हणूनच दिवसेंदिवस इथे एक वेगळं स्वरूप या उत्सवाचा महोत्सव झालेला आहे आणि आई जगदंबा सगळ्यांच्या नवसाला पावते. 9 दिवस अखंड असे धार्मिक कार्यक्रम त्यानिमित्त इथे सादर केले जातात. वेगवेगळ्या सर्व प्रांतातली लोक येऊन आपल्या कला सादर करतात. आता आपण बघत आहात की आळंदीवरून 500 वारकरी आई जगदंबेच्या चरणी लीन होण्यासाठी ते आलेले आहेत आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर, क्रीडा असेल, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील सुद्धा मान्यवर या आई जगदंबेच्या चरणी लीन होण्यासाठी इथे येत असतात आणि आई त्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते. कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेले काँग्रेसचे माजी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
मनोज शिंदे यांचं त्रिवार अभिनंदन करून एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केलं. डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या शिरावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं सोपवलेल्या नवीन जबाबदारीचं निष्ठेनं योग्य तऱ्हेनं पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त केलाय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रत्येक महिन्यात किमान 2 संपर्क दौरे करण्याच्या त्यांना सूचना दिल्या असून या संपर्क दौऱ्याचा दरमहा अहवाल शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे देण्यात यावा अशा सूचनाही संजय मोरे यांनी मनोज शिंदे यांना केली आहे. मद्य प्राशन करत असाल तर सावधान. राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल रात्री टाकलेल्या छाप्यात बनावट मद्याचा साठा जप्त करत बनावट मद्याची विक्री करणाऱ्या 5 जणांच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. भिवंडीतील कोणगाव या ठिकाणी बनावट मद्य बनवण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच छापा टाकून बनावट मद्य बनवणाऱ्या यंत्रांसह या आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुद्देमालामध्ये 2 टेम्पो मद्यसाठा, विविध विदेशी कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या जप्त करत 61 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. बाजारात विदेशी बनावट मद्यसाठा विक्रीसाठी सर्रासपणे येत असतो. मात्र हे मद्य शरीरासाठी हानिकारक असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितलं. तसंच या बनावट मद्यामध्ये विक्रीमुळे राज्याच्या महसुलावर देखील परिणाम होत असून या आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलंय. हा जवळपास ह्या पूर्ण गुन्ह्यामध्ये 61 लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर डुप्लिकेट दारू बनवण्यासाठी अशा प्रकारचा परवाना नसून सुद्धा दारू विक्री होत आहे. आव्हान असेल आणि महसूल देखील बुडवला जात आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती त्याच्याकडे पुढे जाऊन अजून कारवाई होते. नक्कीच याच्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती महसूल शासनाचा चुकून अशा प्रकारचं मद्य तयार केल्याचं निदर्शनास आलंय. यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असणारी आणि गोवा किंवा दमन या ठिकाणी विक्रीसाठी असणारी मद्य आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणण्याची आपण 2-3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली. जवळपास 21,000 बल्क लिटरपेक्षाही जास्त आपण मद्य पकडले आणि अशाच प्रकारची कार्यवाही यापुढे सुरू राहील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील मोक्याच्या जागेवरील जुन्या इमारती विशिष्ट बिल्डरांच्या घशात घातल्या जात असून त्याचबरोबर सुस्थितीतील इमारतींना अतिधोकादायक ठरवणारे काही स्ट्रक्चरल ऑडिटर आणि महापालिका काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी केलाय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या 2 दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा त्यांनी आरोप केला होता. त्यापाठोपाठ आता पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ठाणे महापालिकेनं स्ट्रक्चरल ऑडिटरची यादी तयार करून ठाण्यातील रहिवाशांना यादीतील ऑडिटरकडून इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं आवाहन केलं होतं. राज्य सरकारच्या नियमानुसार अतिधोकादायक इमारतींसाठी C1, इमारत रिकामी करून दुरुस्ती करण्यासाठी C2A, इमारत राहून दुरुस्ती करण्यासाठी C2B, किरकोळ इमारत दुरुस्तीसाठी C3 अशी वर्गवारी करण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या निर्णयाचा सर्रासपणे गैरफायदा घेण्याचं काम काही विशिष्ट स्ट्रक्चरल ऑडिटर कंपनी आणि काही महापालिका अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन केले. त्यानुसार शहरातील मोक्याच्या जागांवरील सुस्थितीतील इमारती बिनदिक्तपणे धोकादायक ठरवल्या जात आहेत. C3, C2B, C2A या श्रेणीतील इमारती C1 या अतिधोकादायक वर्गात टाकण्यासाठी काही बिल्डर आणि महापालिकेतील काही अधिकारी कार्यरत असल्याचा आरोपही पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पाठवलेल्या पत्रात केलाय. धोकादायक इमारतींबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवला जातो, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनियरकडून प्रत्यक्ष इमारतीची पाहणी न करताच त्या C1 या अतिधोकादायक वर्गात टाकल्या जात आहेत. त्यानंतर वाढीव FSIचा फायदा घेऊन स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांवर दबाव निर्माण करून इमारती रिकाम्या करून बिल्डरांच्या स्वाधीन केल्या जात आहेत. शहरात बिल्डरांची सुपारी घेऊन काही स्ट्रक्चरल ऑडिटरच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत, असा आरोपही पवार यांनी केलाय. कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केला जात असल्याचं कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी भागात अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे असं सांगत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या भागातील अपुऱ्या पाणी पुरवठ्यामागील कारण सांगितले. ठाणे महापालिकेनं मुंब्रा दिवा भागात अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतून जी माहिती पुढे येत आहे त्यावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले. एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना विचारलाय. तसंच अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांना पैशांसाठी रचलेला हा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. कौसा भागात गेल्या अनेक दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. विविध प्राधिकरणांकडून अपुरा पाणी पुरवठा केलं जात असल्याचं कारण पुढे करून ठाणे महापालिकेकडून मुंब्रा, कौसा, खर्डी या भागात अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक वेळेला सांगूनही होणाऱ्या पाणी पुरवठ्याचं मोजमाप करण्यासाठी मीटरही लावण्यात येत नाहीत. या भागात केल्या जाणाऱ्या पाण्याचं मोजमाप करण्यास अधिकारी का तयार होत नाही, हा यक्ष प्रश्न आहे. आपण सांगूनही अधिकारी या मोजमाप प्रक्रियेला वेळ लागेल असं अधिकारी सांगत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. जर एका दिवसात एका भागातील 50 अनधिकृत नळ जोडण्या, अनधिकृत पाण्याच्या टाक्या शोधल्या जात असतील तर हे मोजमाप करण्यास का टाळाटाळ केली जात आहे. अधिकारी वर्गाला हाताशी धरून पाणी माफिया, टँकर माफिया यांनी पैशांसाठी रचलेला हा डाव आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केलाय.